मॅच थांबवायची नाहीये, मॅच त्या ठिकाणी सुरू करायची आहे। आजच्या दिवसात दुसरा सामना कांदरपडा वर्सेस आपण पाहतोय आर के मोरवा। स्ट्राइक एंडला आपण नोवेल सुनेकर या खेळाडूला पाहतोय, नॉन स्ट्राइक एंडला आपण प्रवीणला पाहतोय। ऑफसाइड चेंडूला कट केले गेले, नोवेल सुनेकर आपला वैयक्तिक खातं उघडतायत आणि आपल्या टीमचं देखील खातं उघडलं गेलं 2 या धावेनं। क्रॉस उभं राहा जेणेकरून ट्रॉफ्या देखील येतील आणि तुमचे चेहरे देखील छान दिसतील। आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय नरेश मात्रे। ऑफसाइडला बॅकफुट पंच केलं गेलं, मागे येऊन चेंडूला पंच खेळले गेले, एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये चेंडू निघून जातो। विक्रम चेंडूला फील्ड करतोय, 2 धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न। गुड रनिंग बिटवीन द विकेट। नोवेल सुनेकर या खेळाडूला विसरता कामा नये। घरच्या मैदानावर कांदरपड्याच्या त्या मैदानावर अफलातून खेळी साकारली होती नोवेल सुनेकर यानं। एक महत्त्वपूर्ण बॅटर लक्षात ठेवा, एक चांगली सुरुवात चांगली स्टार्ट देणारा खेळाडू म्हणून एक आगळी वेगळी ओळख आहे नोवेल सुनेकर, मॅन फ्रॉम गोराई। त्यानंतर आणखीन एक फोटो, फक्त अजय विशाल डान्स ग्रुपचा एक फोटो घे। विशाल डान्स ग्रुप या, विशाल डान्स ग्रुपचा फक्त अजय एक फोटो घे विशाल डान्स ग्रुपचा। पर कॉपी 100 रुपये असतील हर्षदा, आता सांगून ठेवतोय। ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांनी त्यांनी 100 रुपये द्यायचे, ज्यांना कॉपी पाहिजे त्यांनी। आणि मोबाईलद्वारे हवा असेल तर 50 रुपये पर कॉपी, पर कॉपी। आणि मोबाईलद्वारे फोटो पाहिजे असेल तर 50 रुपये डिस्काउंट दिले तुम्हाला। हा आमच्यात उपस्थित आहेत कैलासवासी हरेश घरत यांचे पिताश्री रामचंद्र घरत यांचे इथे आगमन झालं आहे। त्याचं उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था सहर्ष स्वागत करत आहे। खूप खूप आपलं स्वागत आहे रामचंद्र घरत साहेब। वेलकम नाना, आपलं हार्दिक स्वागत। ज्येष्ठ आणि श्रेष्ठ खेळाडू आहेत आणि नाना पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत। मॅचच्या दिशेने आपण मित्रांनो जाऊया। मॅच देखील तितकेच महत्वाची आहे। धावा संख्या झाली आहे ती 4, 5 धावा झाल्यात, माफ करा। ऑफ साइडला चेंडूला कट केलंय, प्रशांत मात्रे चेंडूला फील्ड करतायत। मास्टर्सला नरेश मात्रे टीम कॅप्टन जरा या आमच्या संवाद साधा, 1 मिनिट फक्त या। धावा संख्या झाली आहे ती म्हणजेच 8 धावा। एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिले षटक या ठिकाणी कंप्लीट। थँक्यू अजय पाटील, ओळ्याचे खास ते फोटोग्राफर आहेत आणि जवळपास छत्रपती शिवरायांचे ते खूप मोठे भक्त आहेत अजय पाटील। आज जे कॅमेरामॅन आपण जे पाहिलेत महिला वर्ग, हर्षदा तुझ्या माहितीसाठी अनेक किल्ले ज्याने फिरलेत, अनेक गडे किल्ले ज्यांनी फिरलेत आणि मी म्हणेल एक संशोधक देखील आहेत ते। अनेक लेणीचे आहेत आणि जे पुराणात काळाच्या वस्तू आपल्या महाराजांच्या आहेत त्यांचे फोटोशूट त्यांनी केलेत। ते फक्त फोटोग्राफर नाही आहेत, तर लक्षात ठेवा शिवरायांचे खूप मोठे भक्त आहेत अजय पाटील ओळा। थँक्यू अजय मित्रा, धन्यवाद तुझं। धावा संख्या 8, मॅचच्या दिशेने जाऊया आपण। एक थोडस शंका होती आणि त्या शंकेचं निरसन मित्र मैदानाच्या आतमध्ये जाऊन टीम कॅप्टन जेपी ने केले। टीम आरके चे कॅप्टन नरेश मात्रे यांच्याशी संवाद साधून षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आमच्या समित भरत पाटील देखील जोडलेले आहेत, त्यांच्याकडे देखील आम्ही माईक सुपूर्द करतोय। धावा झाल्यात त्या 9, थोडीशी चुकी झाली होती स्कोरबोर्ड मध्ये, ती चुकी दुरुस्त केली जात आहे। धावा झाल्यात त्या 9 आर के मोरवा। आणि या टीमच्या विषयी मी माहिती तुमच्यापर्यंत दिली होती। 2022 रोजी आर के मोरवा जवळपास ग्रँड फिनाले खेळला होता याच मैदानावर।
हे विसरता कामा नये. आणि मालवणी सोबत त्यांचा तो अंतिम सामना याच मैदानावर पार पडला होता आणि मालवणी संघाने मात्र आर के मोरवा संघाला पराभूत केलं होतं अंतिम सामन्यामध्ये 2022 रोजी. त्यानंतर 2023 मध्ये हा संघ चॅम्पियन ठरला होता. लक्षात ठेवा, हे विसरता कामा नाहीये. तर जबरदस्त ती मॅच आपण पाहिली होती या मैदानावर 2023 रोजी. उमेदमान वर्सेस आर के मोरवा या दोन टीमच्या दरम्यान आपण तो ग्रँड फिनालेचा मॅच पाहिला होता आणि उमेदमान संघाला पराभूत केलं होतं आर के मोरवा या संघानं. आणि 2023चा चॅम्पियन या उमेदमान स्पर्धेचा ठरला होता आर के मोरवा. तोच संघ तुम्हाला शतरक्षण करताना या ठिकाणी दिसतोय. गोलंदाजी ट्रॅकवर कोण आहे? मिस्टर चेतन राऊत. आज वेळ दिलाय, वेळ काढलाय उमेदमानच्या या स्पर्धेसाठी चेतननं. 35 इयर ओल्ड, 35 वयोगटातील खेळाडू. बॅकफुट लावून चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता. नोवेल सुनेकर स्ट्राइक एंडला. उमेदमान 40+ चे सर्व खेळाडू, उमेदमान 40+ चे सर्व खेळाडू या इनिंग नंतर स्टेज समोर यायचंय. पण कोण खेळतायत? 50 जणांच्या खेळाडूंची लिस्ट आहे आज. गजीभाऊ लक्षात ठेवा, निवड समिती जी आहे उमेदमान मास्टरची निवड समिती, त्या निवड समितीवर आज किती प्रेशर असेल, किती प्रेशर असेल. 50 खेळाडूंची लिस्ट, त्याच्यामधून फक्त 11 खेळाडू निवडायचे आहेत. 9 धावा मॅचच्या दिशेने येतोय. उमेदमान वर्सेस आपण पाहणार आहात कोलशेत, म्हणजे ठाणा नगरीतील एक नामांकित संघ. कोलशेत म्हटलं तर पूर्ण कल्पना आहे उमेदमान या टीमला. मोहन घरात, वन ऑफ द ग्रेट प्लेअर. विक्रमादित्य आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचा आहे मोहन घरात. तो खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. कार्पेटचा स्ट्रोक खेळला गेलाय, मी तर म्हणेल लॉफ्टेड कव्हर ड्राईव्हचा स्ट्रोक खेळला गेलाय. 2 धावा इथे मिळतील. नोवेल सुनेकर 2022चा तो काळ विसरता कामा नये. 21-22चा तो काळ आणि 2021-22च्या त्या कालखंडामध्ये टॉप 10 मध्ये या खेळाडूला मी पाहिलं होतं. सर्वाधिक धावा म्हणजे 100 धावा अधिक करणारा हा एकमेव खेळाडू मी तर म्हणेल कांदरपाडा या टीम मध्ये आहे. नोवेल सुनेकर. धावा झाल्या त्या 11. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय चेतन राऊत. शॉर्ट बॉल आडव्या बॅटने चेंडूला डाऊन द ग्राउंड खेळला गेला. चेंडू फॉरवर्ड स्क्वेअर लेग डीप लाईन निघून मंगेश पाटील चेंडूला फील्ड करते त्या ठिकाणी. स्ट्राइक एंडला थ्रो अचूक पाहायला मिळत नाहीये, चांगला बॅकअप पाहायला मिळते. मात्र एखादा विकेट नक्कीच मिळू शकेल. ती विकेट घेतली जाईल का? नाहीये. प्रवीणला संधी दिली गेली. आज संडे आहे. प्रवीण मित्रा एन्जॉय कर. 2 धावा इथे नक्कीच, 1 धाव इथे पूर्ण केली गेली. माफ करा. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. षटक क्रमांक आपण 2 पाहू शकाल. डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. शेवटचा चेंडू देखील येतोय निर्धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण आता पलकावर धावा पाहतोय भावदेवी कांदरपाडा मास्टर्स या टीमची. ती म्हणजेच बिनबाद 12 धावा. यावेळी आपण शुभ सन्मानाच्या दिशेनं व्यासपीठावर आमंत्रित आहेत श्री रामचंद्र घरत यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी कल्पेश पटेल यांना विनंती करतोय की श्री रामचंद्र घरत साहेबांचा आपण सन्मान सत्कार करावा. स्वर्गीय हरीश घरत यांचे ते वडील आहेत. तसेच आमच्यात अजून एक अतिथी उपस्थित आहेत. साई लक्ष्मी वॉटर सप्लायच्या प्रोप्रायटर कविता प्रवीण घरत यांचा सुद्धा सन्मान सत्कार केला जाईल. त्यांना सुद्धा यायचं आहे. मी कल्पेश पटेल यांना विनंती करतोय की कविता प्रवीण घरत यांचा सुद्धा आपण सन्मान सत्कार करावा. किंवा आम्ही हिला रत्नमालाला विनंती करतोय की कविता घरत यांचा आपण सन्मान सत्कार करावा. रत्ना आपण कविता घरत यांचा सन्मान सत्कार करावा. साई लक्ष्मी वॉटर सप्लायचे प्रोप्रायटर आहेत कविता प्रवीण घरत. प्रवीण घरत जरा पाण्याचा व्यवस्था करायला गेलेले आहेत तर लेट येतील. धावा झाले त्या 12 धावा.
2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल मिस्टर कुमार आणि स्ट्राइक एंडवर नोवेल सुनेगर. मोठा फटका खेळायचा होता. मिस्टान्स टोक्या बॅटची एक चेंडू हवेत. नरेश मात्र झेलच्या खाली आले होते. ॲक्युरेट झेलच्या खाली आले होते. अगदी योग्य झेलच्या खाली आले होते आणि ओंजळीत तो चेंडू नरेशच्या मात्र्यांच्या पडला देखील होता. मात्र ओंजळीतून तो चेंडू ऐन वेळेवर निसटला गेला. कॅच ड्रॉप. संधी मिळते पुन्हा खेळण्याची नोवेल सुनेकर यांना. धावा झाले ते 13. कमेंट्री बॉक्स मध्ये आमच्या समित भरतजी पाटील, टूर अँड ट्रॅव्हल्स, ओमकार टूर अँड ट्रॅव्हल्स यांच्या माध्यमातून आपण जे संपूर्ण सन्मान चिन्ह पाहतोय हे त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. थँक्यू भरत भाऊ, धन्यवाद. धन्यवाद भरत साहेब. 13 धावा फलकावर. आडव्या बॅटने खेळायचं होतं. आज कदाचित खेळाडूची कमतरता आहे कांदरपाडा या टीम मध्ये. या कारणास्तव आपण प्रवीण यांना पुढे पाहतोय, कारण नो डाऊट ग्रेक सारखा एक नामांकित खेळाडू आहे, भरत मात्रे सारखा नामांकित खेळाडू या टीम मध्ये आहे. अनेक नामांकित खेळाडू आहेत जर कांदरपाडा या टीमच्या विषयी म्हणायचं गेलं तर. मात्र यावेळेस प्रवीणला पुढे संधी दिली गेली आहे खेळण्यासाठी. ऑन साइडला फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळला गेलाय. डीप मिड विकेटचा फिल्डर प्रयत्न करतोय. मेघनाथच्या माध्यमातून चांगला चेंडू स्टॉप केला गेला बाउंड्री लाईन वर आणि चांगला थ्रो, अचूक थ्रो. 2 धावा मिळतील. धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 15. आर के मोरवा वर्सेस आपण पाहत आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स या दोन टीमच्या दरम्यान. आई भाऊदेवी कांदरपाडा मास्टर्स म्हटलं तर नक्कीच तुम्हाला आठवण येईल मंडळाचे अध्यक्ष कमलेजी मात्रे साहेबांची. आणि नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या संघाला पाहतोय. नक्कीच अध्यक्ष थोडं बाहेर गेले ते म्हणतात दुपारपर्यंत निघालो आणि यायला मिळालं तर येण्याची त्यांना आम्ही विनंती केली आहे. तर पाहूया येतात कसे. रॉंग एंडला थ्रो कुठेतरी नॉन स्ट्राइक एंडला जर हिट केला असता तर सर्वात मोठी विकेट प्राप्त करू शकला असता आर के मोरवा. मात्र स्ट्राइक एंडला थ्रो केला. प्रवीणची खेळी समाप्त. विकेट डाऊन. पहिली विकेट कांदरपाडा मास्टर्स या टीमची. मिस्टर प्रवीण परतीच्या मार्गी आउट. हॅलो, आपल्या उपस्थित पुष्पा जयप्रकाश पाटील यांचे सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्याचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी हर्षदा त्यांना विनंती करतोय की त्याचा आम्हाला सन्मान सत्कार करावा. आमच्या संघाचे कर्णधार जयप्रकाश पाटील यांचे सौभाग्य होते आहेत. पुष्पा जयप्रकाश पाटील यांचा सुद्धा आम्ही सन्मान सत्कार करतोय. हर्षदा घरात त्यांचा आपण सन्मान सत्कार करावा. बघा, काल जागतिक महिला दिन होता. मात्र तो कालचा जागतिक महिला दिन आम्ही आज साजरा करतोय उमेदमानच्या या क्रीडा नगरीमध्ये. या व्यासपीठावर धावा झाल्या त्या 16 धावा. आणि प्रत्येक मायमाऊलीचा, प्रत्येक महिलेचा या ठिकाणी सन्मान. आमच्यात उपस्थित आहेत कल्पक कृष्णाजी पाटील यांना आम्ही व्यासपीठावर आमंत्रित करतोय. उमेदवार नागरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे आपलं सहर्ष स्वागत. कल्पक, नेहमीच आम्हाला त्याचे सहकार्य लागते आणि ते सहकार्य ते करत असतात. भरत भाऊ, वेलकम वेलकम. कारण कुठलीही स्पर्धा सहकार्याशिवाय पूर्ण होत नाहीये, लक्षात ठेवा. यावेळेस 2 धावेचा प्रयत्न आहे. 2 धावेचा प्रयत्न थोडीशी मिसफील्ड झाली, गफलत झाली आणि इथे मात्र फायदा उचलला या दोन्ही बॅटर्सनं. या 1 धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट केलं गेलं. धावा संख्या झाली आहे ती 18. अंतिम चेंडू नक्कीच शिल्लक असेल या षटक क्रमांक 3 मधील. आणि मी विनंती करतोय की कोळशे संघ ऑन दी वे असेल तर प्लीज लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करा. षटक क्रमांक आपण 3रा पाहतोय, मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फुल टॉच चेंडू. रविवारचा दिवस आणि एक स्वीट्स अशी मेजवानी समोर ठेवली होती बॅटर्सच्या. मात्र त्या मेजवानीचा स्वाद घेता आला नाहीये. फुल टॉच चेंडूला मात्र मिस केलंय. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ समाप्त होतो या ठिकाणी. आणि 3 षटकांच्या खेळीच्या अखेरीस आपण धावा संख्या पाहतोय फलकावर, ती म्हणजेच 1 बाद 19 धावा. आलो आमच्यात उपस्थित श्री कल्पक कृष्णाजी पाटील त्यांचा सन्मान सत्कार करण्यासाठी मी अध्यक्ष दिनेश पाटील विनंती करतोय की कल्पक कृष्णा पाटील यांचा आपण सन्मान सत्कार करावा. तसेच उमेदवार नागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेचे जे मास्टर खेळाडू आहेत त्यांनी कृपया व्यासपीठाजवळ कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. सर्वांनी जे खेळाडू आहेत त्यांना विनंती असेल की लवकरात लवकर आपण याच्यानंतरचा सामना आपणारच नाही, थोडीशी सल्ला मसलत करायची आहे. तरी मास्टर्स उमेदवार आपण यायचं ताबडतोब. बघा, सुधीरच्याच फक्त कानावर तो आवाज गेला. सुधीर आलाय. दुसऱ्यांनी कानामध्ये इयरफोन घातले असेल कदाचित.
फुलटॉस. क्या बात आहे. जसा चेंडू आला बॅटवर तसा चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला, मात्र काय प्रयत्न त्या ठिकाणी लावले गेलेत. अतिशय जबरदस्त. वेल डन मेघनाथ. बाउंड्री लाईनच्या जवळ ते एफर्ट आपण पाहिले मेघनाथ यांचे, आणि तो चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाणार होता, मात्र त्या चेंडूला फेकलं गेलं बाउंड्री लाईनच्या आतमध्ये. धावा पळून काढले त्या दोन. कौतुक असेल मेघनाथ यांचं. विश्वासू क्षेत्ररक्षक आहे, विश्वासू खेळाडू आहे आर के मोरवा या संघाचा मेघनाथ म्हात्रे, आणि अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण. या दोनच्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे फलकावरती 21. 21 लॉस ऑफ 1 विकेट. ऊन तापल्यात, सूर्य देवता अगदी डोक्यावर आलाय. एक धाव इथे मिळेल. धावसंख्या झाली आहे ती तब्बल 22 धावा. वेलकम अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय जगदीशजी गरज साहेब यांचे इथे आगमन झालंय. त्यांचं हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. जगदीशजी गरज साहेब उमेदमानच्या या नगरीमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. उमेदमान आगरी मास्टरच्या खेळाडूंना विनंती असेल की त्यांनी स्टेजच्या जवळ यायचं आहे. जे खेळाडू रेग्युलर क्रिकेट खेळतात आगरी मास्टरचे, त्यांना शेवटचा कॉल असेल की त्यांनी 5 मिनिटांमध्ये स्टेज जवळ यायचं आहे. आगरी मास्टरचे प्लेइंग 11, प्लेइंग 15 जे नेहमी खेळतात मॅचेस, त्यांनी जरा कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. बघा कॅप्टनचा किती धाक असतो बघितला असेल तुम्ही. कॅप्टननं फक्त एक गर्जना केली, त्यानंतर सगळेजण बघा सगळेजण बरोबर मार्गी निघाले. आणि कॅप्टननं काय म्हटलंय 5 मिनिटात, म्हणजे 5 मिनिटात जे इथे येतील त्यांचा चान्स लागेल का जेपी. चला मॅच मध्ये येऊया. आपण थोडंसं मनोरंजन केलं कारण जेपी सोबत संवाद साधले मी. धावासंख्या झाली आहे 22. एक महत्वपूर्ण विकेट नोवेल सुनीकर हे मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. हर्षद येत आहेत, एक स्फोटक खेळाडू आहेत हर्षद. भाऊदेवी कंधारपडा मास्टर्स संघातील नामांकित खेळाडू आहेत. ही जोडी खरोखरच नक्कीच नामांकित जोडी आहे. एका साईडला आपण पाहिलं तर अशोक भगत आणि एका साईडला हर्षद, दोन्ही खेळाडू स्फोटक खेळाडू आहेत. धावा झाल्या त्या 22. वेलकम जगदीशजी गरज साहेब, हार्दिक स्वागत आहे. मंडळाचे सहखजिनदार आहेत अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था. मॅच सुरू होते. गोलंदाजी ट्रॅकवर मंगेश पाटील. वेगवान चेंडू होता, बॅक टू द बॉलर. समोर खेळला गेलाय चेंडू अगदी बॉलरच्या, मात्र बीट झाला बॉलर. चेंडू डीप लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निघून घेतोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट. धावसंख्या 1च्या सहाय्याने धावसंख्या झाली आहे ती 23. वेलकम वेलकम. या ठिकाणी आगमन झाले अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीशजी गरज साहेबांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम सर. डीपीएन लाईव्हच्या माध्यमातून जे दर्शक या स्पर्धेचा घर बसल्या आनंद घेत आहेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. आडव्या बॅटनं स्टोकला खेळलंय. इथे मात्र डीप मध्ये चेंडूला स्टॉप केले गेले. फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त या ठिकाणी धावा मिळतील त्या 2. 60-50. एक कुठेतरी समाधानकारक धावसंख्या उभारणं गरजेचं आहे कांदरपाडा या टीमला, कारण हे मैदान लक्षात ठेवा, या मैदानावर हवेची साथ नेहमी फलंदाजाला मिळते. आणि आतापर्यंत आपण काय पाहिले तर या मैदानानं सगळ्यात आधी जर कुठल्या खेळाडूला बेनिफिट दिलं असेल तर बॅटरला दिलंय. गोलंदाजाला कमीत कमी बेनिफिट असतं या मैदानावर. धावा 26. मंगेश पाटील एक नामवंत गोलंदाज, त्यांचे वडील देखील नामवंत गोलंदाज होते, विसरता कामा नये. आरकेचे सगळ्यात वेगवान गोलंदाज म्हणजेच जवळपास महेश पाटील, ते म्हणजेच मंगेश पाटील यांचे पिताश्री. पुन्हा एकदा बॅक टू द बॉलर. समोर खेळलाय आणि समोर खेळल्या कारणास्तव या ठिकाणी मात्र परतावा लागेल. रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक विकेट. मिस्टर हर्षद बॅक टू द पॅव्हिलियन. आउट.
यस, गोलंदाजी ट्रॅकवर स्विनचा सुलतान हरेश्वर राऊत यांचे सुपुत्र उमेश राऊत गोलंदाजी ट्रॅकवर येत आहेत. धाबा झाले त्या 26 धाबा. चेंडू खराब, अवांतर धावेचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय आणि अवांतर धावेने धावसंख्या झाली ते 27. टर्न पाहिलाय, स्विन पाहिलाय, विथ द बाउन्स पाहिलाय आणि या टर्नवर मात्र फसला गेलाय मिस्टर भरत मात्रे. आणखीन एक विकेट डाऊन. भरत मात्रे देखील परतीच्या मार्गी आउट. तू बॅट काय हातातून सोडू नको. 12वा खेळाडू उमेदमान मास्टरचा तूच आहेस. फक्त प्रश्न माझा इतकाच आहे, तू 35 वर्षाचा कधी होशील. धावा झाल्या त्या 27 धावा. खास जेपीच्या मुलासाठी अमेरिकेवरून मांजा मागवलाय पतिंगाचा. तो अजूनही एक्सपोर्ट झाला नाहीये. तो आला की तुला देऊ, जेपीच्या मुलाला नक्कीच देऊ आपण. मर्चंट नेव्हीचे आमचे ऑफिसर्स आहेत, त्यांना विचारावं लागेल तो मांजा कधी येईल. 27 धावा फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय. अंतिम षटक या ठिकाणी पाहू शकाल. हरेश्वर राऊत आरके मंडळाचे अध्यक्ष आहेत. माजी अध्यक्ष म्हणू शकाल आता सध्याच्या घडीला म्हणायचं गेलं तर. राजेंद्र राऊत हे मात्र आरकेचे अध्यक्ष आहेत. एक प्रकारे म्हणायचं गेलं तर सरप्राईज डिलिव्हरी. एक अचंबित करणारा हा चेंडू हाताळला गेला. स्विनचा सुलतान आहे, संकट मोचक गोलंदाज आहेत. नवघरच्या मैदानावर मात्र जे काम या मुलानं केलं होतं ते नक्कीच आरकेच्या माध्यमातून ते कौतुकास्पद होतं. आणि अक्षरशः हरेश्वर राऊत यांनी आपल्या खिशामध्ये जेवढे पैसे होते तेवढे पैसे काढून मात्र त्याने या मुलाला दिले होते. आपल्या स्वतःच्या मुलाला ते पैसे दिले होते, कारण त्याची कामगिरी नवघरच्या मैदानावर उल्लेखनीय होती. यावेळेस स्वीपचा फटका आपण पाहतोय. डीप चेंडू जातोय लॉंग लेग डीप मध्ये. सिंगल इथे कंप्लीट. धावा झालेत फलकावर त्या 28 धावा. सर्वात मला वाटते लो टोटल ही मॅच कदाचित पाहायला मिळू शकेल. मैदानावर 40, 50, 60, 70 आणि 74 धावा आपण या मैदानावर पाहिल्या आहेत. मात्र आज कुठेतरी मात्र आरकेच्या अगेन्स्ट कांदरपाडा संघ कुठेतरी मात्र कमी पडताना दिसतोय प्रथम बॅटिंग करताना. यावेळेस सरळ बॅटने खेळलाय. डीप लॉंग ऑनला प्रोडक्शनला फिल्डर आहे त्या ठिकाणी मिस्टर कुमार. मात्र त्याच्या मस्तकाला दस्तक देऊन चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. 32 धावा फलकावर. धन्यवाद इचे सॅम. धावा झाल्या त्या 32. अंतिम चेंडू असेल. एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकते का? प्रयत्न तोच आहे. एखादा मोठा फटका पाहायला मिळू शकेल का म्हटल्यानंतर मात्र हाल आहे. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका. 6 धावा षटकार.
5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर आपण फलकावर धावसंख्या पाहतोय. तब्बल 39 धावा, माफ करा 38 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत आणि 39 धावा या दिल्या गेलेल्या आहेत विजयासाठी आर के मोरवा या टीमला. चला या वळूया आपण विषय डान्स सादर करायचा आहे का? चला या वळूया आपण नाणेफेकीच्या दिशेनं. दोन्ही टीम कॅप्टनना आम्ही विनंती करतोय की आपण टॉस बॉक्सच्या दिशेने जायचंय. उमेदमान टीम कॅप्टन जेपी आणि कोलशेट टीम कॅप्टन मोहन घरत या दोन्ही टीम कॅप्टन आम्ही विनंती करतोय की आपण त्वरित टॉस बॉक्स मध्ये जायचंय. टॉस बॉक्स मध्ये जॉईन होतील आमचे साथी समालोचक मिस्टर दिनेश पाटील. हॅलो, उमेदमान अग्री मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्था. चला दोन्ही कॅप्टन कोलशेत नऊ मेलमान जगदीश भाऊ अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार जगदीशजी गरज साहेब आपणास विनंती करतोय की आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय टॉस उडवण्यासाठी. चला मित्रांनो यात मग आता होणारा सामना कोणता सामना ज्याची उमेदमान करत आतुरतेने वाट बघते तोच सामना म्हणजे उमेदमान न कोलशेत. काय होते, काय मजा येते, काय रंगत होते, काय संगत होते ना मॅच हरल्यावर पंगत नक्कीच बसणार आहे. ती पंगत आपल्याला बघायची आहे. चला दोन्ही कॅप्टनला विनंती करतोय, चला या टॉस का बॉक्स मध्ये. दोन्ही कॅप्टनने विनंती करतो पहिल्यांदा आपला थंब यांगा लावा. बघा मित्रांनो उमेदमान मास्टर्सने काय उपक्रम केलाय तो बघा. माझ्या आगरी बांधवा चुकी आपलीच आहे, माझ्या आगरी बांधवा चुकी आपलीच आहे, पण वेळ अजून गेलेली नाही. अजून तू जर जागा नाही होशील, अजून तू जर जागा नाही होशील, अजून तू एकत्र नाही होशील तर सौताचा नाश करून घेशील, तर सौताचा नाश करून घेशील ना सौताचेच गावन तू नावापुरता होशील म्हणजे बारोत्री होशील. तर मित्रांनो हे झाड आम्ही लावलेले आहे, या झाडाला आपण जागवायचं आहे, हे झाड मोठे करायचं आहे आपल्याला. झाड हे समाजाचंच बहार आहे, यांची सुरुवात आहे या उमेदमान गावांशी. तर दोन्ही कॅप्टनला मी पहिला सांगेल का चला आपला थंब लावा, नंतर आपल्या प्लेअरने आपला थंब लावा त्याच्यावर. या जगदीश भाऊ मैदानावर या आले तुम्ही, तुमचं खूप खूप स्वागत करतो या उमेदमान क्रीडा संकुलावरती. मोरा मास्टर प्लीज आपण पण एक थंब लावा. संकल्पना पटो अगर न पटो आम्ही कार्य घेतली आती. रंगबिरंगे आपला समाज असा भरला पाहिजे, जो सुकत चालला आपला समाज. हे झाड सुकलेला आहे, समाज सुकलेला आहे, तर हे झाडाला थंब लावून आपला समाज असा भरला पाहिजे, कारण समाजाला आज याची गरज आहे. कोणाला वाटेल काही बोलवतील काही करतील, पण खरोखर आज समाजाची परिस्थिती अशी जाईल आपली. चला दोन्ही कॅप्टन या. यजमान संघ जफे काय धाकधूक वाढले सामन्याची जी आणि कोलशेत आमचे दोन्ही घरचेच सामने आहेत. एक तर पुढचे दारच आहे, एक मागचे दारच आहे. चला या जगदीश भाऊ दोन्ही कॅप्टनचा तुम्ही सन्मान करा पहिल्यांदा. काय सन्मान आहे बघा भाऊ, आज तुमचाच टीमचा करता धरता तुम्हाला तुमचा सन्मान करते. गांधी सम्राटाची टोपी न फ्रूट बास्केट देते तुम्हाला आणि पुष्पगुच्छ न जेपी, त्याच्याकडून पक्की अपेक्षा आहे आज उमेदमान गावाला. गरम नको भाऊ, बॅट आणि बॉल. पुढे बघा. त्याला सज्ज जायला उमेदवार कोलशेत. कोण जिंकते कोण हारते बघा, त्यांना टॉस उडीते. बॅट आणि बॉल, बॅट आणि बॉल. कोण बोलते कोण गेला बॉल, बॉल आयला, बॉल जिंकला भाऊ, बॉल आयलाय. तुमचे करते तर ते माणसाने उडविल तर टॉस न बॉल आलाय. काय घेशील तू? क्षेत्ररक्षण घेतील. क्षेत्ररक्षण तुम्हाला या मैदानाचा अनुभव आहे चांगला, तुमच्या जवळ मोठं खेळाडू आणि तुम्हाला माहिती आहे काय यजमान संघ उमेदमान संघ आहे तो जेपी आहे. तर तुम्ही ह्या लोकांना कितीपर्यंत थांबवाल?
आम्ही प्रयत्न करू 50च्या आसपास थांबवायचा. 50च्या आसपास थांबायचा प्रयत्न करू. त्याला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जे पी काय बोलशील? जे पी तुझ्याकडची पक्की अपेक्षा आणि बघ मंचावर बसले सगळ्यांच्या बायका, त्यामुळे तुझी पण बायको आहे. आता गाल्या खावायला लागणारच आहे, कारण खेळ करायला लागला तर घाबरू नको. खेळ खेळासारखा होते, हार जीत तर होतेच, हार जीत व्हायलाच पाहिजे. जे पी तुला काय वाटते, काय करशील? त्यांनी 50 धावेपर्यंत तुला थांबायचा प्रयत्न केलाय. नाही नक्कीच तुम्ही बोलल्याप्रमाणे प्रेशर तर भरपूर आहे, कारण गावात मॅच आहे. बाहेर जेव्हा जातो तेवढा एवढं प्रेशर नसते, पण जेव्हा होम ग्राउंड तेव्हा मॅच खेळतो आणि गावातले प्रेक्षक लाईव्ह समोरून बघतात मॅच, तेव्हा खरंच जिम्मेदारीने आपल्याला आपला परफॉर्मन्स ग्राउंड दाखवायचा असतो. तर नक्कीच आमचे सर्व प्लेयर जे आता आमचे प्लेइंग 11 असतील ते दाखवायचा प्रयत्न करतील. आणि निश्चितच आता आम्हाला प्रथम फलंदाजी दिली आहे. आमचा सुद्धा हेच डिसिजन होतं की जर आम्ही नाणेफेक जिंकलो असतो तर आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं, पण जाऊ दे, आम्ही नाणेफेक हरलोत पण मॅच नाही हरलोत. तर आम्ही फलंदाजी करताना कमीत कमी 70 ते 75 धावा मारण्याचा प्रयत्न नक्कीच करू. अरे वा, हे ऐकायला मला बरं वाटलं. 50 सांगितले तर तुम्ही 20 झाले, 70 ते 75. मग तू शेर हे कोलशे संघ हम भी सव्वा शेर असं जेपीला सांगत आहे ना. खरोखरच तशीच मॅच झाली पाहिजे मॅच मध्ये. जेपी तुला खूप खूप शुभेच्छा, कारण तुला प्लेअर कडून खूप आशा असतील तुझ्या, आणि मागे ज्यांना काय प्लेअरला तू खेळायला घेतलं नसेल ते पण तुला काहीतरी मजेमध्ये काय काय बोलत असतील, त्यांच्याकडे लक्ष देऊ नको. दोन्ही संघ आपलं चाल, मॅच मजेसारखी झाली. चला दोघांना पण शुभेच्छा. चला भाऊ, आपण यायचं पुन्हा स्थानपन्न व्हायचं. बॅक टू भरत. हॅलो, धन्यवाद अध्यक्ष साहेब. उमेदवार नागरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे ज्या ज्या व्यक्तींनी आम्हाला सहकार्य केलं त्यांचा आभार मानणं आमचं कर्तव्य आहे. श्री सचिन नरेश्वर गळत, विवेक कृष्णा पाटील, नरेश कृष्णा पाटील, ॲडव्होकेट भरत कृष्णा पाटील, डॉक्टर सोनल शिंदे, श्री देवानंद पांडुरंग पाटील, साई साई ग्रुप, केसरीनाथ आत्माराम पाटील, मनोज भालचंद्र गळत, चुनीलाल दुर्गाजी लोहार, अमित जलील शेख, श्रवण यादव, अमल डेकोरेटचे प्रॉपर्टी संजय पाटील, संदेश रामभाऊ पाटील, मधुकर भोईर, प्रवीण पंढरीनाथ गळत, वायडी परिवार, प्रवीण गजानन गरत, शुभजल तर्फे सिद्धेश पाटील, श्री कल्पक कृष्णा पाटील, श्री धनंजय मनोहर पाटील, ओमकार टूर ट्रॅव्हल्स तर्फे भरत रामभाऊ पाटील, धीरेन हरेश गरत आणि परिवार, दिनेश काशीनाथ पाटील, बुलेश नामदेव पाटील, रमेश हरिचंद्र मात्रे, किरण मोळेश्वर पाटील, जयप्रकाश मनोहर पाटील, पूर्वेश गजानन गरत, सुहास बालकृष्ण पाटील, राज एंटरप्राइजेस इथे आगमन झालेलं आहे. श्री सुहास बालकृष्ण पाटील यांचं, याला मी आमंत्रण करतो व्यासपीठावर. आपण आसनस्थ व्हायचं आहे. श्री सुहास बालकृष्ण पाटील आलेले आहेत, त्यांचं आम्ही उमेदवार नागरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेत हार्दिक स्वागत करतोय. राज एंटरप्राइजेस, हरिचंद्र मुकुंद घरत, जितेंद्र नाईक, गोरदेव मास्टरचे आम्हाला जे स्कोर बुक मिळते ते जितेंद्र नाईक साहेबांकडून मिळतं. मनोहर बालकृष्ण कनी, विशाल डान्स ग्रुप, मणिराम विश्वकर्मा आणि सुरेंद्र काशीनाथ पाटील या सर्वांचं उमेदवार नागरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था सहर्ष आभारी आहे. पहिला चेंडू या षटकातील पाहूया. हलकाचा पुश करता पॉईंटच्या दिशेने, एक धाव पूर्ण करताना आणि संघाचं खातं खोललं जातं 1 धावेने. कमी टार्गेट आहे, मला वाटतं किती टार्गेट आहे? फक्त 39 धावांचं टार्गेट ठेवलेलं आहे आर के मोरवा मास्टर संघापुढे कांदरपाडा मास्टर संघानं. पण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये जेवढ्या कमी धावा तेवढं टेन्शन जास्त असतं आणि जास्त धावा तेवढं टेन्शन फ्री असतं मग असं म्हणतात. पाहूया 39 धावा किती षटकांमध्ये पूर्ण करतात किंवा कांदरपाडा संघ याच्यावर मात करतोय. पहिल्या षटकाने दुसरा चेंडू समोर जातील ते मेघा थोडंसं टार्गेट आहे, हलकाचा पुश करतात. मग सुरुवात संत गतीने केलेली आहे. त्यांना माहिती आहे छोटा स्कोर धावसंख्या कमी आहे, मोठे फटक्याची काय पहिल्या षटकामध्ये तरी आवश्यकता नाही. संयमी खेळ खेळावा लागेल जर हा सामना जिंकायचा असेल आर के मोरवा संघाला तर. आणि संयमीच खेळतात दोघ जण. आता 2 चेंडू 2 धावा झालेल्या आहेत. तिसरा चेंडू सुंदर चेंडू कव्हर ड्राइव्ह मला फटका पाहूया. 1 धाव पूर्ण होते, दुसऱ्या धाव धावतात, 2 धाव पूर्ण होतात. मला एक खेळाडू कमी आहे कांदरपाडा संघाचा. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करताना आर के मोरवा संघ आतापर्यंत 4 धावा झालेल्या आहेत 3 चेंडू मध्ये. सुंदर चेंडू पुश करतात, 1 धाव पूर्ण करतात. शांत गतीने खेळ चालू आहे मैदानात आणि पुरेपूर क्षेत्ररक्षण गचा झाल्याने त्याचा फायदा उठवणारा तो आर के मोरवा संघ कुठला. 2 धाव पूर्ण करतात, 2 धावने धावसंख्या पोहोचते 6 वरती.
सुंदर चेंडू झेल होईल का नाही, थोडासा लांब पडतोय, तिथपर्यंत अडवण्यापुरती एक धाव पूर्ण होते. एक धावेने धावसंख्या पोचते 7. पुढील चेंडू समोर जातील ते मेघा. आतापर्यंत 7 धावा आर के मोरवा संघाच्या. सुंदर चेंडू खाली राहतोय, मिसफिल्ड होते आणि मिसफिल्डचा फायदा उठवतात. एक धाव बाईच्या रूपानं धावसंख्येत वाढ होते. एक षटक संपले. एक षटकाखेर धावसंख्या झाली आर के मोरवा मास्टर संघाची बिनबाद 8 धावा. आमच्यात उपस्थित आहेत सुहास बाळकृष्ण पाटील, नेहमी आम्हाला सहकार्य करत असतात. त्यांचा सुद्धा आम्ही सन्मान सत्कार करते उमेदमान अग्री मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेतर्फे. प्रमोद घरे यांना विनंती करतो की आपण त्याचा सन्मान सत्कार करावा. श्री सुहास बाळकृष्ण पाटील आमच्यात उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान सत्कार करतात प्रमोद वामन घरत. फोटो काढून घ्या. हा, यांचं सहकार्य आम्हाला बॉलच्या स्वरूपात मिळालं आहे. या टुर्नामेंटचे जेवढे बॉल लागतील ते बॉल श्री सुहास बाळकृष्ण पाटील यांच्याकडून आम्हाला मिळाले आहेत. खूप खूप धन्यवाद दादा. असंच सहकार्य आम्हाला याच्या पुढे करत राहाल अशी अपेक्षा करतोय आणि तुमचा आभार मानतोय. धन्यवाद. दुसऱ्या षटक पहिला चेंडू कॉंग्रेसने मारला फटका. नक्कीच हा शॉट बघायला एक्सलेंट शॉट मला लागला आणि चेंडू थांबलेला आहे. मला हा नक्की चौकार जरी गेला असता, परंतु चेंडू जागेवर अडकलेला आहे आणि 2 धावाने धावसंख्या पोचते 10. नाव काय ठीक आहे. पुढचा चेंडू सुंदर चेंडू थोडासा आतमध्ये येतोय, बॅटला स्पर्श होत नाही, चेंडू निघून जातो. निर्धाव प्रथमेश गोलंदाज आहे. प्रथमेश रमेश पाटील सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिला चेंडू 2 धावा, दुसरा चेंडू निर्धाव निघतोय. काहीशी संत सुरुवात केली ते आर के मोरवा संघानं. पाहूया 8ची सरासरी राखायची आहे. 8-45 40 धावा करायच्या 39. थोडासा चेंडू उचली घेतोय, समजत नाही मेघाला पुश करण्याचा प्रयत्न करत पण चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या थांबलेली आहे 10 वरती. आतापर्यंत 9 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आहे आणि 9 चेंडूमध्ये 10 धावा. सुंदर गोलंदाजी म्हणावी ती प्रथमेश यांची. पुढील चेंडू समोर जातील मेघा. सुंदर चेंडू आणि सुंदर क्षेत्ररक्षण केलं होतं. नक्कीच मेघासारखा फलंदाज बाद झाला असता. आपल्या गोलंदाजीचा सुरेख चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नक्कीच जर स्टंपला हा बॉल लागला असता तर मेघासारखा एक चांगला फलंदाज बाद झाला असता. सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल ती प्रथमेश यांची. जखडून ठेवलं होतं मेघाला. पुढील चेंडू पॉइंटच्या दिशेने मला फटका. एकदा पूर्ण करा, नक्की 2 धावा घेतील मला वाटतं, कारण क्षेत्ररक्षण फार लांबवलेलं क्षेत्ररक्षण आहे आणि ओव्हरचा फायदा नक्कीच घेणार. 3 धावा झाला. जिकडे 1 धावा देते 3 धावा मिळतात. बोनसच्या रूपात 2 धावा अजून मिळतात. म्हणजे 3 धाव्याने धावसंख्या वाढलेली आहे. एक शॉर्ट धावा पंचांचा इशारा होतोय की एक धाव शॉर्ट काढलेली आहे, म्हणजे 2च धावा मिळतील. 13 धावा. पुढील चेंडू प्रथमेश यांचा. समोर जातील ते मेघा. आता थोडं क्षेत्ररक्षण लांबवलेलं आहे, कारण आता माहिती आहे की मेघासारखा फलंदाज थांबणार नाही. तो नक्कीच आक्रमक पवित्रा घेईल, म्हणून थोडं क्षेत्ररक्षण लांबवलेलं आहे. सुंदर चेंडू मावा गेल आणि झेल
काय बोलिंग म्हणावं लागेल, काय सुंदर चेंडू म्हणावं लागेल आणि मेघासारखा फलंदाज बाद होतोय 13 धावसंख्येवरती. धन्यवाद डीजे. आमच्यात उपस्थित आहेत आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेचे सहखजिनदार सन्माननीय श्री जगदीश घरत साहेब कोळशे वरून इथे आलेले आहेत. त्याचा सन्मान सत्कार करतात उमेदमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश पाटील यांना विनंती करतोय की आपण जगदीश भाऊंचा सन्मान सत्कार करावा. एक चांगलं व्यक्तिमत्व, प्रेमळ व्यक्तिमत्व, जिकडे जाऊ तिकडे सोय करणारे असे व्यक्तिमत्व आणि सन्मानाने मान देणारे असे व्यक्तिमत्व जगदीश घरत साहेब. त्याचा सन्मान सत्कार करतील मंडळाचे अध्यक्ष दिनेश पाटील. आमचे सचिव अजून कुठे दिसत नाही भगवान दादा. काल नाईट लावते मला एक्सरला, त्याच्यामुळे नाईट केलेली आहे आणि थोडा आराम करत असतील मला वाटते. येतील. जगदीश घरते साहेबांचा सन्मान सत्कार केला जातोय. एक वारकरी संपदाची ट्रॉफी आणि सन्मान चिन्ह गुलाब पुष्प देऊन त्याचा सन्मान सत्कार केला जातोय. तिसरा गोलंदाज सुंदर चेंडू जातो निर्धाव. गोलंदाजाचं नाव अशोक का हर्षद? हर्षद हर्षद ओके धन्यवाद. हर्षद याचा पुढील चेंडू सुंदर चेंडू मागे थोडासा हलवार पद्धतीने टाकला चेंडू. 2 धावा नक्कीच होते मला वाटते. सुद्धा ओव्हर थ्रो झाला असता परंतु शानदार क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते सचिन यांचं का. सचिन उपयोगी पडला बघा. चांगली गोलंदाजी मला अजूनपर्यंत मोरगाव सारख्या संघाला 15 धावा पण तिसरं षटक चालू आहे मैदानात आणि मोरगाव संघ हा 15 धावा पर्यंत आता पोहोचलेला आहे. 49 धावाचं टार्गेट आहे. थोडासा आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल ना. मी म्हणतो जेव्हा धावसंख्या कमी असते तेव्हा थोडं टेन्शन असते आणि जेव्हा धावसंख्या मोठी असते तेव्हा फटकेबाजी मारायला मजा येते. पुढे चेंडू हा उचलला चेंडू पावा झेल होतो का हवेत चेंडू आहे. चेंडू खाली येतात परंतु थोडासा लांब चेंडू आहे. 2 धावा नक्कीच मिळतील. 2 धावा 2 धावाने धावसंख्या पोहोचते 17. एक गडी बाद 17 धावा मोरवा मास्टर्स. हर्ष यांचा पुढील चेंडू सुंदर फुलटच चेंडू आणि पुढे फुलटच चेंडू पुरेपूर फायदा उठवणारा हा चेंडू गेला आर पार सीमा पार षटकार. पंचांचा हात आशीर्वादाचा. हॅलो धन्यवाद. षटकारने धावसंख्या उचली गेली. धावसंख्या पोचते ती म्हणजे पुढील चेंडू हर्ष त्यांचा आकुटमध्ये लेगच्या दिशेने मला चेंडू एकदा पूर्ण करतात. हातात चेंडू जातोय. चेंडू खाली येतात क्षेत्ररक्षण तिथपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आर के मोरा संघ. 25 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. मंगेश सारखा एक अष्टपैलू खेळाडू अजूनही मैदानात आपल्या खेळीने नक्कीच सामना विजय संपादन करून देईल. 13 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. 13 चेंडू आणि 14 धावा. पाहूया अष्टमच्या बाहेर चेंडू होता. पॉईंटच्या दिशेने मारला फटका. एक धाव पूर्ण करत क्षेत्ररक्षण येईपर्यंत अजून 2 धावा पूर्ण करतात. क्षेत्ररक्षण करून 3 धावा नक्कीच पूर्ण होतील आणि 3 धाव्याने धावसंख्या पोहोचते ती 28 वरती. आता 12 चेंडू आणि 11 धावा.
हॅलो 12 चेंडू आणि 11 धावा जिंकण्यासाठी आरके मोस्टार संघाला ज्या ज्या व्यक्तीने ज्या ज्या देणगीदारांनी ज्या ज्या ग्रामस्थांनी आम्हाला सहकार्य केलं त्या सर्वांचं उमेदमान आगरी मास्टर क्रीडा व सामाजिक संस्था सतश आभारी आहे. प्रत्येक वर्षी नवनवीन संकल्पना घेऊन उमेदमान मास्टर्स संघ स्पर्धा ऑर्गनाईज करत असतो. यावेळेस देखील एक चांगली संकल्पना या ठिकाणी उमेदमान मास्टर्स कडून केली जात आहे. आणि इथे मात्र एक आणखीन या संस्थेमध्ये एक भर ती म्हणजेच मगाशी जे अनाउन्समेंट केलं भरत पाटील उमेदमान गाव सर्वे क्रमांक 105 29 गुंठ जी जागा आहे उमेदमान गावकरी उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या समाज हितासाठी संपादन करण्यात येत आहे. शासनाद्वारे पाठपुरावा करून लक्षात ठेवा आपल्याला ही आपल्या समाजासाठी ही जागा मिळणार आहे. तब्बल सर्वे क्रमांक 105 29 गुंठ जागा आणि ते 29 गुंठ जागेचे पेपर या ठिकाणी सुपूर्द केले जाते. ती फाईल सुपूर्द केली जात आहे. आपल्या नगरीचे सन्माननीय माजी नगरसेवक सचिनजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते ते जागेचे पेपर सुपूर्द केले जात आहेत. मी मंडळाचे सहखजिनदार जगदीशजी गरज साहेब यांना विनंती करतो की आपण ते पेपर आपल्या हाती घ्यावे. मॅचच्या दिशेने आम्ही येणारच आहोत. खूप मोठी संकल्पना या ठिकाणी राबवली जात आहे उमेदमान आगरी मास्टर्स क्रीडा व सांस्कृतिक क्रीडा मंडळाच्या वतीनं. आणि उमेदमान आगरी मास्टर्स यांना ती पेपर सुपूर्द केले जातात. मंडळाचे कार्याध्यक्ष जगदीशजी गरज साहेब यांच्या हातून ते उमेदमान आगरी मास्टर्स मंडळाला ते पेपर सुपूर्द केले जात आहेत. आता मात्र ही जागा कशी उमेदमान आगरी मास्टर्सच्या नावी करायची आहे समाज हितासाठी हे मात्र तुमचं काम असेल. उमेदमान आगरी मास्टर्स सचिनजी गरज त्यानंतर मंडळाचे कार्याध्यक्ष जगदीशजी गरज साहेब यांच्या शुभ हस्ते जागेचे पेपर सुपूर्द केले जातात. अभिमानाची गोष्ट असेल. समाज हितासाठी तब्बल 29 गुंठ जागा सर्वे क्रमांक 5 ही उमेदमान आगरी कला क्रीडा सामाजिक संस्थेच्या हातामध्ये दिले जात आहेत. बाईचा इशारा पंचांचा आणि ते मात्र खेळ संपला आहे. विजय होतोय आर.के. मोरवा संघ. अभिनंदन आर.के. मोरवा. आणि हार्ड लक अँड बॅड लक कांदरपाडा मास्टर्स. मात्र एक नम्र विनंती असेल दोन्ही टीमला. ती नम्र विनंती अशी असेल की या ठिकाणी नवीन संकल्पना अशी आहे या ठिकाणी तुम्हाला अगदी टॉसबॉक्सच्या बाजूला एक कटआउट आहे आणि त्या कटआउट मध्ये तुम्ही नक्कीच पाहू शकाल की एक सुकलेल्या वृक्षाची प्रतिमा आहे. त्या सुकलेल्या वृक्षाला आपल्याला पालवी फोडायची आहे आणि त्यासाठी तुमचे थंब वेगवेगळ्या कलरचे थंब तुम्हाला द्यायचे आहेत त्या वृक्षांच्या फांदीला जेणेकरून त्या वृक्षाला नवीन पालवी फुटेल. प्रत्येक टीम कडून ते थंब घेतले जाते. त्याच्यामुळे मॅच संपले. कांदरपाडा टीम आणि आर.के. मोरवा या टीमच्या सर्व खेळाडूंना त्या वृक्षाला थंब द्यायचे आहेत त्या पालवी फोडायची आहे. यावेळी आपण विशाल डान्स ग्रुपच्या दिशेनं